नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। जुना हिंद केसरी मैदान जवळजवळ 40 वर्ष परंपरा असलेलं मैदान हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरसकरांचं 2025 रोजी दिनांक 11 जुलै 2025 रोजी भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या मैदानाचं ठिकाण असणार आहे तो म्हणजे मसवड रोड गारोड फाटी माळशिरस या मैदानाचं ठिकाण असणार आहे। तर या मैदानाचं संपूर्ण महाराष्ट्रातून नंदी धावण्यासाठी येणार आहेत आणि कोण कोण येणार आहेत या मैदानाचं हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोणकोणते नंदीचे कोणत्या नंदीसोबत पैरे असणार आहेत हे देखील या नंदीसोबत आणि बकासूरच्या पैराबाबत सर्वात मोठा अपडेट आलेला आहे, सर्वात मोठी माहिती आलेली आहे आणि बकासूरचा पैरा फिक्स या नंदीसोबत असणार आहे। कोणकोणती नंदी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात। तर सर्वात पहिला पैरा जाणार आहे जवळपास सगळ्या लोकांना माहिती असणारा पैरा म्हणजे सिरसोडीकरांची रायफल आरोही पंकज घाडगे यांची सिरसोडीकरांची रायफल, त्याच्यासोबत असला बिंजोडचा बादशाह मथुर रणवीर राहुलभाई पाटील यांचं काळीज, ते म्हणजे आपला बिंजोडचा बादशाह जवळजवळ 350+ शर्यती जिंकलेला बिंजोडचा शर्यत क्षेत्रावर राज्य करणारा रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर, त्यांच्यासोबत असणार आहे सिरसोडीकरांची रायफल। मित्रांनो, सिरसोडीकरांची रायफल तुम्ही पहिला असेल कितक्या फॉर्ममध्ये पेडगाव हिंद केसरीची प्रथम क्रमांकाची मानकरी असणारी सिरसोडीकरांची रायफल, त्याच्यासोबत असणार आहे आपल्याला बिंजोडचा बादशाह मथुर। ज्यावेळी मथुरच्या मनात येतं तो आणि रणवीर राहुलभाई पाटील मैदानात असतात तेव्हा कोणीच मथुरला रोखू शकत नाही आणि ही जोडी कशी पळेल नक्कीच आपल्या कमेंटमध्ये नोंदवा। दुसरा पहिला जो पैरा म्हणजे त्याच्यासोबत असणारा 81 रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता समजला तो म्हणजे 81 रायफल, त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे बकासूर सोबत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला महाराज शेठ अमरावतीकरांचा महाराज शेठ। ज्यावेळेस 2 मैदानामध्ये याला पराभव पत्करला आला तरी गाडी फॉल होऊन ह्या महाराजनं गट पास केला होता आणि तुम्ही महाराजचा फॉर्म तुम्ही देखील पाहू शकता। नक्कीच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता 81 रायफल आणि त्याच्यासोबत महाराज, ही गाडी तर माळशिरसच्या मैदानात धावली तर ही गाडी नक्कीच कमाल करू शकते, कारण की महाराजला सुद्धा तुम्ही पाहिला असेल पेडगावच्या आणि कोरेगावच्या मैदानामध्ये गाडी फॉल होऊन देखील गट पास केलेला होता आणि किती अंतराने गट पास केलेला होता, त्यामुळे याचा फॉर्म देखील तुम्ही पाहू शकता। तर दुसरा पाहायला गेला तर तो म्हणजे कंदुरकरांचा राजा उर्मिला माणिकशेठ गायकवाड, ज्या मैदानात जाईल त्यावेळेस गुलास पात्र ठरणारा कंदुरकरांचा राजा, चारही पब्लिकचे भिताड, कोणत्याही ठिकाणी टाका, पब्लिकने टाका, आतून टाका, बाहेरून टाका, कोणतंही टाका, तो म्हणजे पब्लिकचा कंदुरकरांचा राजा आणि कंदुरकरांचा राजा नक्कीच कमाल करू शकतो आणि हिंद केसरी मैदानामध्ये आदत वयामध्ये ट्रिपल हिंद केसरी होण्याचा मान देखील त्याच्या नावावरती होऊ शकतो आणि त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे बादल। दुसरा पाहायला गेलं तर नाना बुधकर यांचा दिवाण्यात तर तुम्ही पाहायला गेला तर त्यांचा घरचा साज या मैदानात दिसू शकतो, तो म्हणजे विठ्ठल नानांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या तुम्ही पाहिला असेल। ह्या जोड ज्या वेळेस मैदानात आला नक्कीच गुलाल पात्र ठरला आणि पेडगाव मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरले आणि लांब पल्ल्याला ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळू शकते आणि तुम्ही विठ्ठल नानाचा एक्सपिरियन्स पाहिला तर नक्कीच विठ्ठल नाना कमाल करू शकतात माळशिरसच्या मैदानामध्ये। विठ्ठल नानाचा जवळजवर 20 वर्षाचा एक्सपिरियन्स पणाला लावून आपला दिवाना आणि घरचा साज त्यांचा तेजा नक्कीच गुलाल ठेवण्याचा प्रथम क्रमांकी मानकरी करण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असणार आहे। मित्रांनो, दिवाने आणि तेजा ही गाडी मैदानात धावली तर कशी धावेल काय धावेल पुढचा पैरा जाणून घेणार तो म्हणजे शेवळ्या आबांचा पाखऱ्यासोबत असणार आहे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा तो म्हणजे अर्जुन आणि पाखरे ज्या वेळेस मैदानात धावली तर नक्कीच गुलाल पात्र ठरलेली ही बैलजोड आहे आणि ज्यावेळेस 5 लाखाच्या आठपडीच्या मैदानात हा बैलजोड धावला त्यावेळेस 5 लाख क्रमांकाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला बैलजोड आहे। नक्कीच माळशिरसच्या मैदानामध्ये पाखरा देईल तळापासून ते शेवटपर्यंत एकसारखा स्पीड लावू शकतो आणि अर्जुनचा स्पीड देखील तुम्ही पाहिला, पब्लिकनं उजव्या बाजूने असू दे डाव्या बाजूने असू दे कोणत्याही बाजूने असू दे नक्कीच सेमी काढण्याची ताकद अर्जुनमध्ये आहे। मित्रांनो, दुसरा पाहायला गेलं तर ज्याला वेगाचा शेवट मानला जातो तो म्हणजे अभिजित भैया पवार रणजित निंबाळकर यांचं काळीज आणि रणजित निंबाळकरांचं यांच्या स्वप्नासाठी धावणारा तो म्हणजे वेगाचा शेवट राजा कोणासोबत असू शकतो काय शकतो तो म्हणजे असू शकतो कंदूरच्या राजासोबत सुद्धा देखील असू शकतो। कंदूरच्या राजासोबत नसेल तर आपला जो स्वराज देखील सोबत असू शकतो। मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा स्वराज सोबत धावला तर नक्कीच काय कमाल होऊ शकेल, काय तुम्हाला वेगाचा शेवट आणि पाठीमागच्या मैदानामध्ये आपल्या दशम हिंदी केसरी बकासूर सोबत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला तो बैलजोड आहे तो म्हणजे वेगाचा शेवट। ज्यावेळेस बैल पुरेल नक्कीच सर्जा आपल्या मैदानामध्ये आपल्या सरांची इच्छा, सरांचं स्वप्न आणि अभिजित भैयांचं ते प्रेम करणारं पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपल्या मालकासाठी धावत असतो। दुसरा पैरा पाहणारा तो म्हणजे करुंडीकरांचा चिक्या, ज्याला 55 लाखाची आपण खरेदी मानली जातो, चालू वर्षातील सर्वात विक्रमी खरेदी तो म्हणजे 55 लाखाचं करुंडीकरांचा चिक्या। माळशिरसकरांची आन बान शान चिक्यासोबत असू शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांचा लखन, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून आपण मानला जातो लखन आणि लखन करुंडीकरांचा चिक्या तर या मैदानात धावली तर नक्कीच काही तर वेगळं घडू शकतं।
वेगळं म्हणजे मोठा धमाका होऊ शकतो, कारण कारंडकरांच्या चिक्क्याला सुद्धा तुम्ही स्पीड पाहिला असेल आणि लखनला सुद्धा स्पीड पाहिला असेल. पाठीमागच्या मैदानामध्ये कंदुरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत लखननं जो द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेला आहे आणि हरण्या आणि लखनला थोडा सेमीमध्ये पाठीमागच्या मध्ये फार पत्करावर लागली तरी लखन नक्कीच तळापासून शेवटपर्यंत तळाचा बादशाह समजला जातो. आणि दुसरा पायरा पाहणार तो म्हणजे चिमण्याचा पैरा कोणासोबत असतो तो मित्रांनो चिमण्याला देखील तुम्ही स्पीड पाहिला असेल. चिमण्या जवळजवळ 11 मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे आणि त्यानं इतिहास रचून ठेवलेला आहे. त्याच्यासोबत असतो तो पृथ्वीराज दादा खटोळ यांनी आदत मैदानामध्ये धुमाकूळ घालणारा पृथ्वीराज दादा यांचा आदत किंग बैजा. आता तो सध्या दुसरा झाला तरी आदतमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. लखन आणि बैजाने जवळजवळ 4 ते 5 मैदाने प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेले आहे आणि त्याच्यासोबत असणार आहे चिमण्या. पब्लिकला कुठूनही घालो, डावीला असू दे उजवीला असू दे, नक्की चिमण्या धावत असतो आणि जवळजवळ 11 मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याचा मान आहे त्याच्यावरती, तो म्हणजे चिमण्या. शाकीरभाई पटेल, उमेश हरपळे यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत असणारे सरपंच दैवत गोवेकर. आणि दुसरा पाहायला गेलं तर ज्याला आपण रॉकेट समजला जातो तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं रॉकेट, सध्या टॉपला असणारा हत्यार म्हणजे तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, घोटकरांचा सर्जाचा सर्वात पैरा जाणून घेण्याचा उत्सुक होतो. सगळ्यांना एक मनामध्ये इच्छा असते घोटकरांचा सर्जा कोणासोबत धावणार. नक्कीच घोटकरांचा सर्जा असतो तो म्हणजे दोर्लीकरांच्या हरण्यासोबत. मित्रांनो, दोर्लीकरांचा हरण्या आणि घोटकरांचा सर्जा महिनीच्या मैदानामध्ये धावले होते आणि ही गाडी सेमीला गाडी थोडी मागे लेट सुटून देखील आपलं घोटकरांचं रॉकेट नक्कीच सेमी पास केलं आणि गुलासाठी पात्र केलं. आणि महाराष्ट्राचा बुलंदाबाज सुनील मोरे सरकारने देखील घोटकरांचं रॉकेट कसं निघून गेलं बघा, हे देखील त्यावेळेस समालोचनाने पुकारलं देखील होतं. आणि दोर्लीच्या हरण्या देखील अतिशय चांगला स्पीड आहे आणि ते पाठीमागच्या मैदानात हार झाली तर की नक्कीच दोर्लीकरांचा हरण्या त्यांच्या मुलासाठी नक्कीच कमबॅक करेल. दुसरा पैरा तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंद केसरी बकासूर. ज्या प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातल्या बैलगाडी मालका असेल, बैलगाडी क्षेत्रातलं प्रेक्षक असेल, बैलगाडी महिला असेल, यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर. दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असतो प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतो, ते म्हणजे त्याचा पैरा असणार तो म्हणजे कळंबीकरांचा शंभू. मित्रांनो, शंभून पाठीमागच्या मैदानामध्ये जवळजवळ पाठीमागच्या वर्षी इतकी गाडी ज्या वेळेस ही गाडी धावली नक्कीच गुलालामध्ये राहिले आणि बकासूरचा पैरा असू शकतो नक्कीच तो म्हणजे कळंबीकरांच्या शंभूसोबत. मित्रांनो, उमेश हरपळे यांचा कळंबीकरांचा शंभू आणि दशम हिंद केसरी बकासूर ही या मैदानामध्ये धावू शकतो, कारण की शंभू देखील मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद समजलं जातं आणि बकासूर देखील नक्कीच पाठ्यमागच्या मैदानामध्ये कातर खटाव या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि नक्कीच बकासूर सुद्धा फॉर्ममध्ये आलेला आहे आणि नक्कीच आपल्या मालकासाठी प्रेक्षकांसाठी सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देव नक्कीच आपल्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल पात्र करून देईल आणि प्रेक्षकांसाठी एक इच्छापूर्ती गिफ्ट आपल्या माळशिरसच्या हिंद केसरी मान त्याच्या नावावर करेल आणि प्रेक्षकांच्या मनावर देखील करेल. मित्रांनो, दुसरा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद तो म्हणजे कळंबीकरांचा 1 BHK फ्लॅटचा मानकरी. त्याच्यात देखील मोठी बक्षीस जिंकण्याची ताकद आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.